27 ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहेत. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये आजच्या दिवशी विराजमान आहेत. त्यामुळेच गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशीपर्यंत खूप जास्त प्रकारे सेवा करायची असते. मंत्र जप, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे, गणेश स्तोत्राचे पठण करायचे. त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि गणपती बाप्पांचे आपल्या घरावर कायम आशीर्वाद राहतात. यामुळेच वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी कधीही कमी पडणार नाही. अखंड लक्ष्मीचा वास राहील. गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होणार आहे. ज्ञानवर्धक असल्यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल. त्यासोबतच इच्छा पूर्ण करणारे देवता असल्यामुळे आपल्या इच्छा देखील सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होतील. त्यामुळेच अनंत चतुर्दशीपर्यंत मला हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे. उद्यापर्यंत तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. बाप्पा सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करणार. आयुष्यातील सगळे विघ्न दूर होणार. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता कायम नांदणार. कारण गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी विघ्न येत नाही. अत्यंत प्रभावी उपाय हा करायचाच आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस, ज्याला आपण गणपती विसर्जन म्हणून ओळखतो, तो दिवस आनंदाने भावनिक निरोप देऊन पाण्यात विसर्जित केले जातात गणपती बाप्पांना. गणेश उत्सवाची सांगता करणारा हा दिवस आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा कालावधी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एक पर्वणी काळ समजला जातो. गणपती बाप्पांचे अगदी उत्साहात स्वागत केल्यानंतर यथाशक्ती यथोचित सेवा केली जाते. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस गणेश उत्सव हा साजरा करून गणपतीला जड अंतकरणाने निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशीला घरगुती मंडपातील गणपतीचे विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला साजरी केली जाणारी ही तिथी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी लोक सुख समृद्धी आणि शांततेची कामना करतात. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी अनंताची पूजा करत असतात आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. गणपती बाप्पांना या दिवशी निरोप द्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी महत्त्वाचे हे एक काम आवर्जून करावे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दूर होत असतात. जर आपण या प्रकारे गणपतीची पूजा केली तर रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सर्वच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात. म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्या घरात करायचा आहे. आपल्याला ह्या एका झाडाचं पान आपल्या घरी आणायचे आहे. यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल. घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तर हा उपाय आता कसा करायचा आहे पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री गणपती बाप्पांचे तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः हे लिहायला विसरू नका. कधी कधी तुम्ही खूप कष्ट करताय पण त्याचे फळ तुम्हाला हवे तेवढे मिळत नाही. कधी कधी आपले असे शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती झालेली सहन होत नाही. आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात. तर अशा शत्रू त्रास कमी करण्यासाठी, त्याचबरोबर कोणाचे नजर दोष इडापिडा आपल्याला लागली असेल तर ती देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी, तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये सतत भांडण वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय केला तर त्याचे खूप चांगल्या पटीने फायदे तुम्हाला बघायला मिळतील. आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते सर्वप्रथम आपण बघूयात. त्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे, ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तर त्या स्थापना केलेल्या मूर्तीसमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तर तुमच्या देवघरातील मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता। घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रिया कोणीही हा उपाय करू शकतात। घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये। त्या सोडून इतर बाकीच्यांनी हा उपाय केला तरीही चालेल। प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, परंतु तुमच्या घरात जर नसेल तर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता। अत्यंत साधा आणि सोपा उपाय हा आहे। तुम्ही हा उपाय करून बघा, याचा खूप पटीने फायदा तुम्हाला बघायला मिळेल। धनप्राप्ती संबंधित, लक्ष्मी प्राप्ती संबंधित तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय कराच। आजारपणामध्ये तुमचा पैसा खर्च होत असेल, त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची, पतीची प्रगती थांबलेली असेल, तुमच्या घरातील सर्व सदस्यांची मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, बाकीच्या सदस्यांची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तुमची देखील तुमचा काही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा। हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये किंवा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे तिथे आपल्याला एक आसन टाकून बसायचे आहे। त्यानंतर तेथील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, गणपतीच्या समोर दिवा लावायचा आहे, मुख्य दरवाजामध्ये देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आणि हा उपाय कोणत्या वेळेत करावा तर हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करावा। गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचे झाड असेल त्या झाडाजवळ जायचे आहे। शमीचे झाड हे गणपती बाप्पांना आणि महादेवांना देखील अत्यंत प्रिय आहे। शमीच्या झाडाची पाने ही आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या आपल्यापासून दूर पळतात। सर्व वाईट दोष, नकारात्मकता आपल्या घरापासून दूर होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। शुभ लाभ आपल्या घरामध्ये अस्तित्वात असतात। तर तुमच्या आजूबाजूला शमीचे झाड नसेल तर तुम्ही विकत शमीच्या झाडाची पाने आणले तरीही चालेल। पूजेचे साहित्य मिळते, जिथे फुले मिळतात तिथे तुम्हाला शमीचे पान देखील विकत मिळेल। तर शमीचं झाड जर असेल तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी शमीच्या झाडाजवळ नेऊन शमीच्या झाडाला अर्पण करायचे आहे। एक दिवा सोबत घेऊन जायचा आहे, तो देखील तिथे प्रज्वलित करायचा आहे। आणि या झाडाची 3 पाने तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहेत। ही पाने तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्हाला तुमचा डावा हात ठेवायचा आहे। आणि कुठेही तुटलेली नको, किडलेली नको, स्वच्छ पाने आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत। देवासमोर किंवा गणपतीसमोर आसन टाकून तुम्हाला बसायचे आहे। त्यानंतर उजव्या हातामध्ये हे पाने घ्यायचे आहेत, डावा हात त्यावर झाकायचा आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे, एक वेळा गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे। आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुमची इच्छा कोणतीही असो, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्तीसाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती, जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी। आणि हे पान आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तसेच मूर्तीच्या समोर ठेवायचे आहे। नंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे पान ठेवायचे आहे। याची पोटली बनवून ती तुम्हाला जिथे तुम्ही पैसा ठेवतात तिथे ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमची पर्स असेल तर पर्समध्ये ठेवायची आहे। आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, मला माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। लवकरात लवकर प्रसन्न होणारे गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकर पूर्ण करतील। अशा पद्धतीने साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील आपण हा प्रभावी उपाय पाहिलेला आहे, बऱ्याच जणांनी केलेला असेल, त्याचे मला कमेंटमध्ये नक्की अनुभव सांगावेत। त्याचबरोबर उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशीपर्यंत आवर्जून हा उपाय तुम्ही करावाच। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।